नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई-लर्निंग या पोर्टलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरणशास्त्र जाणीव जागृती या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये पर्यावरण ही संकल्पना समजून घेतली, तसेच पर्यावरणाच्या व्याख्या, पर्यावरणाचे प्रकार आणि पर्यावरणाचे स्वरूप या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली होती. आणि आज आपण पर्यावरणाची व्याप्ती, पर्यावरणाचे महत्त्व व पर्यावरण शिक्षण आणि जागृती या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण पर्यावरणाची व्याप्ती समजून घेणार आहोत. यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, पर्यावरणशास्त्रात राज्यशास्त्र, समाजशास्त्र, व्यापारशास्त्र इत्यादी विषयांची सामग्री आणि काही सिद्धांतांचा आधार घेतला जातो, कारण या शास्त्रांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हा माणूस हाच आहे. पर्यावरणाची व्याप्ती समजून घेताना काही मुद्द्यांचा विचार आपण करणार आहोत. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मानव पर्यावरण संबंध. मित्रांनो, आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. मानव आणि पर्यावरण संबंधाचे परिपूर्ण अध्ययन पर्यावरणशास्त्रात केले जाते. आपल्याला प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आपला पर्यावरणाशी निकटचाच संबंध आहे. एखाद्या प्रदेशातील मानवजातीला पर्यावरणीय घटकांनुसार विशिष्ट जीवन पद्धतीचा स्वीकार करावा लागतो. पर्यावरणामध्ये परिवर्तन करताना प्रतिकूल परिस्थिती असल्यास निसर्गाचे वर्चस्व जाणून आपण समायोजन करतो आणि विविध मार्गांनी निसर्गावर मात केली. त्यामुळे निसर्गातील काही क्रिया गतिमान झाल्या आहेत. निसर्गातील अनुकूल स्थितीवर नियंत्रण ठेवून आपण अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. आपण पर्यावरणाच्या निकोप आरोग्याचे भान ठेवले नाही. त्यामुळे अनेक गंभीर समस्या आज निर्माण झाल्या आहेत. मानव आणि सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा धोक्याचा लाल कंदील लागला आहे. पर्यावरणाची कास धरून पर्यावरणशास्त्राची व्याप्ती उत्तरोत्तर वाढवली पाहिजे. संपूर्ण मानवजातीस भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी पर्यावरणाचा व्याप जाणून घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. यानंतर पर्यावरणाच्या व्याप्तीचा दुसरा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण आणि परिस्थितिकी विज्ञान. मित्रांनो, पर्यावरणशास्त्रात परिस्थितिकीच्या मूलभूत स्वरूपाचे अध्ययन, संशोधन होते. पर्यावरणातील परिसंस्था, सूक्ष्मजीव आणि सजीवांच्या आंतरक्रिया, परिसंस्था संरचना, अन्न साखळी, ऊर्जा प्रवाह या सर्वांचे सर्वांगीण वर्गीकरण आणि व्यवस्थापन जिच्यात केले जाते तिला परिस्थितिकी विज्ञान असे म्हणतात. त्यांचे प्राणी परिस्थिती विज्ञान आणि वनस्पती परिस्थितिकी विज्ञान अशा दोन शाखा आहेत. परिस्थितिकीचा इतर अनेक विज्ञान शाखांशी संबंध येतो. वनस्पती विज्ञान, प्राणी विज्ञान, शरीर क्रिया विज्ञान, भूविज्ञान, इलेक्ट्रॉनिक यांचा समावेश परिस्थितिकी विज्ञानात होतो. प्राणी वनस्पतीपासून अन्न आणि आश्रय मिळवता. वनस्पती परिस्थितिकी विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर प्राणी परिस्थिती विज्ञानाचे पूर्ण आकलन होते. वन्यजीव आणि परिक्षेत्राचे व्यवस्थापन यांसारख्या परिस्थितिकीला व्यावहारिक क्षेत्रात अधिक महत्त्व आहे. प्राणी व वनस्पती यांचे भौगोलिक वितरण, जीवसंख्येतील वाढ, मृत्यूसंख्या, जनन प्रमाण, स्पर्धा, परभक्षी आणि भक्षक यांचे संबंध परिस्थितिकी विज्ञानात तपासले जातात. ज्या परिस्थितीत वनस्पती आणि सजीव वाढतात त्या परिस्थितीला ते शोभा आणतात. त्यांच्यामुळे परिसराचे स्वरूप निर्धारित होते. परिसरातील झाडांची वाढ व्यवस्थित आणि चांगली करायची असेल तर पर्यावरण परिस्थितिकीची कास धरावी लागेल. झाडांच्या निवडीसाठी जमिनीची सुपीकता, संरचना, पाणी, छाया आणि प्रकाश यांची अनुकूलता आवश्यक असते. यानंतर पर्यावरणाच्या व्याप्तीचा तिसरा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण आणि परिसंस्था. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध प्रकारच्या परिसंस्था कार्यरत आहेत. त्यांचा अभ्यास पर्यावरणात केला जातो. परिसंस्थांचे नैसर्गिक परिसंस्था आणि मानवी परिसंस्था असे दोन भाग होतात. नैसर्गिक परिसंस्थेत भौतिक, जलीय व वातावरणीय या तीन परिसंस्थांचा समावेश होतो. पुढचा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण आणि नैसर्गिक
आपत्ती. मित्रांनो, माणसाला विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते, त्यामुळे त्याच्या जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी होते. तिच्यातून बचाव करणे हे फार मोठे जिकिरीचे काम असते. अशा काही नैसर्गिक आपत्तींचा परिचय आपण करून घेऊया. उदाहरणार्थ भूरूप आणि भूगर्भीय आपत्ती, वातावरणीय आपत्ती, जैविक आपत्ती किंवा पर्यावरण आणि मानव निर्मित आपत्ती. यानंतर पुढची व्याप्ती आहे ती म्हणजे पर्यावरण प्रदूषण. मित्रांनो, पर्यावरण प्रदूषण ही एक समस्या बनली आहे, कारण संपूर्ण जगात पर्यावरणाचा दर्जा खालवत आहे. आपल्याला श्वसनात स्वच्छ हवा मिळणे दुरापास्त होत आहे. नैसर्गिक प्रदूषण निवारण करण्याची क्षमता निसर्गातच असते. नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर न झाल्यामुळे प्रदूषण वाढते. शहरातील आणि औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, टिकाऊ पदार्थ, केर कचरा, रासायनिक द्रव्ये, रबरी वेष्टने यांच्यामुळे हवा, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषण होते. प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. पर्यावरणशास्त्रात प्रदूषणाचे प्रकार, त्याचे परिणाम, प्रदूषण निवारणाचे व्यवस्थापन या घटकांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणाची व्याप्तीमध्ये पुढचा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण आणि मानव निर्मित आपत्ती. मित्रांनो, राज्यकर्ते, उद्योगपती आणि समाज सुधारणांच्या अघोरी आचरणामुळे पृथ्वीवरील अनेक सजीवांना निर्माण केलेल्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा ऱ्हास होण्यास प्रारंभ होतो. वनांचा नाश, अतिचराई, नैसर्गिक विघटन न होणाऱ्या कृत्रिम वस्तू आणि पदार्थांची निर्मिती, कीटकनाशके, अणुचाचण्या, प्रदूषण, लोकसंख्या विस्फोट, युद्धे या सर्व आपल्या मानवनिर्मित आपत्ती आहे. यासारख्या आपत्तींचे मूल्यमापन, त्याचे अध्ययन, व्यवस्थापन हे पर्यावरण शास्त्रात केले जाते. यानंतर पुढची व्याप्ती आहे ती म्हणजे पर्यावरण आणि लोकसंख्या. मित्रांनो, जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या वाढीला लोकसंख्या विस्फोट असे म्हणतात. लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. वाढत्या लोकसंख्येचे पालन पोषण होणे जिकिरीची बाब आहे. नैसर्गिक साधन संपत्तीवर लोकसंख्या वाढीचा विपरीत परिणाम होतो. खाणारी तोंडे वाढल्यामुळे अन्नधान्य आणि सोयी सुविधांचा तुटवडा निर्माण होतो. आपण सर्वांनी लोकसंख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी संतती नियमनाची साधने आणि अन्य उपायांनी लोकसंख्या स्थिरावण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. जनतेला वेगवेगळ्या पातळीवर लोकसंख्या शिक्षण देण्याची गरज आहे. सर्वांना लोकसंख्या वाढीचे परिणाम समजावून सांगितले तरच भविष्यकाळ सुखावह होण्याची शक्यता आहे. आणि पर्यावरणाची शेवटची व्याप्ती आहे ती म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन. मित्रांनो, माणसांच्या हस्तक्षेपामुळे आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरण बिघडते. सर्व प्रकारच्या साधन संपत्तीची उपलब्धता आणि विनियोगाचे नियोजन करणे याला पर्यावरण व्यवस्थापन असे म्हणतात. पर्यावरण शास्त्रात सूक्ष्म, स्थूल, अल्पकालीन आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो. पर्यावरण व्यवस्थापन करण्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांचे कार्य, पर्यावरण विषयक कडक कायदे यांच्या कार्यवाहीचा समावेश होतो. आपण पर्यावरणाचे जितके अधिक ज्ञान मिळवू तितके आपल्या जीवनाला त्याचा लाभ होईल, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. यानंतर आपण पर्यावरणाचे महत्त्व बघूया. यामध्ये विविध मुद्द्यांच्या आधारे आपण पर्यावरणाचे महत्त्व समजून घेऊ शकतो. मित्रांनो, मानव आणि पर्यावरण यांचा संबंध अगदीच जवळचा आहे. मानवी विकास संपूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून असतो. मानव विकासाच्या योजना कार्यान्वित करताना आपले आणि सर्व सजीवांचे अस्तित्व पूर्णपणे पर्यावरणावर आधारित आहे, हे कायम लक्षात ठेवावे लागेल. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे निसर्गाचे स्वरूप अस्थिर झाले. त्याचे कायदे किंवा त्याचे फायदे तोटे आजमावणे कठीण होत आहे. पर्यावरणाच्या बाबतीत माणसे बेफिकीर, अविचारी आणि निर्धास्त राहिल्यामुळे निसर्ग नियमांचा समतोल बिघडला. त्याचा समतोल राखण्यासाठी अध्ययन आणि संशोधन होणे गरजेचे आहे. त्यात मानव, समाज आणि पर्यावरण यांच्या संबंधाचा विचार अग्रक्रमाने झालाच पाहिजे. या पर्यावरणाचं महत्त्व आपण
पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे जगात नैसर्गिक साधन संपत्तीचे भौगोलिक वितरण असमान असल्यामुळे उपलब्धतेच्या आधारावर नियोजन करण्यासाठी पर्यावरणीय तत्वे मार्गदर्शक ठरतात. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे खनिजे आणि त्याचा योग्य वापर, साधन संपत्तीतील घट, खनिजांची वाढती मागणी, खनिजे आणि ऊर्जा साधनांचे नियोजन, ऊर्जेचा योग्य वापर तसेच नवीन ऊर्जा स्रोतांचा शोध या घटकांचे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे आकलन होणे गरजेचे आहे. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीतील बराच भाग मर्यादित असून त्यात वाढ होणे शक्य नाही. तिचा वारंवार वापर झाला तर अनेक बाबतीत पुनरुत्पादन होणे कठीण आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे आहे. पुढचं महत्त्व आहे की पर्यावरणाच्या अभ्यासामुळे मानव पर्यावरण सहसंबंध व त्यांच्यातील आंतरक्रियांची माहिती मिळते. तिचा उपयोग हा सुखी जीवनासाठी होतो. पाचवं महत्त्व आहे ते म्हणजे पृथ्वीवरील मानव क्रियाशील आहे. लोकसंख्या वाढीचे परिणाम, लोकसंख्येचे नियंत्रण, वाढत्या लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाच्या समस्या, त्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढवण्याच्या प्रक्रिया यासारख्या बाबींचा अभ्यास हा पर्यावरणात केला जातो. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे प्रदूषण समस्या हा पर्यावरण शास्त्राचा महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यावरण प्रदूषणात हवा, भूमी, जल या घटकांचा समावेश कसा होतो यांचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्यानंतर पर्यावरणाचं पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे पर्यावरणात प्रदूषण निर्माण करणारे पदार्थ आणि वस्तू वापरावर बंदी आणली पाहिजे. तसेच टाकाऊ पदार्थ, प्लॅस्टिक, काही धातूच्या वस्तू, मोडसोड झालेली खेळणी, भांडे, रद्दी कागद या वस्तूंचे पुनर्चक्रीकरण करून पुनर्वापर केला पाहिजे. तसेच कागदापासून लाकूड, जैविक खते तयार करणे, प्लॅस्टिकपासून इंधन तयार करणे ह्या उत्पादन पद्धतींना महत्त्व दिले पाहिजे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे शेती हा पर्यावरणातील प्रमुख घटक असून आज कृषीविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्यांचे विश्लेषण, त्यावर उपाय, नवे तंत्रज्ञान, अन्न निर्मिती आणि प्रक्रिया या समावेशक बाबींचा विचार हा पर्यावरण शास्त्रात होतो. पुढचं महत्त्व आहे जैव रासायनिक घटकांचा उगम, त्यांचा सजीवांवर होणारा अनिष्ट परिणाम, त्यापासून सजीवांची सुरक्षा यांचा अभ्यास पर्यावरण जाणीव जागृती या विषयात करता येईल. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ऊर्जा निर्मितीवर भर देऊन सौर ऊर्जा, भूगर्भ ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक घटकांपासून निर्माण होणारी ऊर्जा यांची व्याप्ती वाढवून त्यांच्या उपयोगासाठी तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत तरंग ऊर्जा, अणुऊर्जा आणि पवन ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांप्रमाणे जलविद्युत ऊर्जेच्या निर्मितीला अधिक महत्त्व दिले पाहिजे. आणि शेवटचं महत्त्व आहे ते म्हणजे पर्यावरणाची अधोगती थांबवून पर्यावरण समृद्धीसाठी पर्यावरण धोरण आणि योजना निश्चित करण्याची गरज आहे. तसे प्रयत्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालेले आहेत. मित्रांनो, पर्यावरण शास्त्राच्या अध्ययनांनी समाजात पर्यावरण जाणीव जागृती निर्माण होण्यास मदत होते. पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे हे या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर आपण पर्यावरण शिक्षण आणि जागृती या मुद्द्याचा विचार करूया. मित्रांनो, जगातील अतिरिक्त लोकसंख्येचा प्रश्न, प्रदूषण, सामाजिक अस्थिरता, साधन संपत्तीचे अयोग्य पद्धतीने वितरण या समस्या सोडवण्यासाठी निरनिराळ्या शास्त्रशाखांचे ज्ञान आवश्यक आहे. प्रत्येक ज्ञानशाखा या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यावरण शास्त्रात नैसर्गिक साधन सामग्री, सर्वव्यापी प्रदूषण, अनियंत्रित लोकसंख्या इत्यादी घटकांचे परस्पर संबंध, परिणामांचा अभ्यास केला जातो. वस्तुनिष्ठ आणि पारंपरिक शास्त्रापेक्षा या शास्त्राचे स्वरूप निराळे आहे. अशा पद्धतीने पर्यावरणाच्या अभ्यासाविषयी सर्वसामान्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे. विज्ञानात अभ्यास विषयाचे मूलभूत ज्ञान करून घेण्यास सर्वाधिक महत्त्व दिले जाते. या दृष्टीने आपण
काही पुढील प्रकरणांमधून आपल्या अभ्यास विषयाचा सर्वांगीण परिचय करून घेऊ. सजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिणामांचे नियमन करण्यासाठी पर्यावरण जाणीव जागृती हा विषय महत्त्वाचा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.